विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सागर गोरे। आज आपण टाइप्स ऑफ मशीन या पाठाबद्दल माहिती घेणार आहोत। तर मशीनचे वेगवेगळे प्रकार आहेत। तर मशीन ही सुरुवातीला दोन भागात विभागली आहे। आपल्याकडे एसी सप्लाय आहे आणि डीसी सप्लाय आहे। तर सप्लायनुसार मशीनचे दोन पार्ट्स पडतात, एक आहे एसी मशीन आणि दुसरी आहे डीसी मशीन। आता जर आपण एसी मशीन पाहिलं तर एसी मशीन ही पूर्ण दोन भागामध्ये विभागलेली आहे। एक आहे एसी जनरेटर आणि एसी जनरेटरलाच आपण काय म्हणतो अल्टरनेटर, आणि दुसरी आहे एसी मोटर। आता जनरेटर म्हणजे काय आणि मोटर म्हणजे काय? तर जनरेटर म्हणजे काय, तर जनरेटर ही एक मशीन आहे जी काय करते, मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करते, आणि ज्या मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन एसी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो त्याला आपण काय म्हणतो एसी जनरेटर म्हणजेच अल्टरनेटर। आणि मोटर म्हणजे काय, तर मोटर म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो त्याला आपण काय म्हणतो एसी मोटर। म्हणजेच काय, तर एसी मोटर जी आहे ती एसी सप्लायवरती काम करते। त्यानंतर डीसी मशीन, डीसी मशीनचे पण दोन टाइप्स आपण बघतोय, एक आहे डीसी जनरेटर आणि दुसरा आहे डीसी मोटर। आता डीसी जनरेटर म्हणजे डीसी जनरेटर काय, तर मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन डीसी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये जो आपल्याला कन्वर्ट करतो त्याला काय म्हणतो डीसी जनरेटर। आणि डीसी मोटर म्हणजे डीसी इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये देतो त्याला आपण काय म्हणतो डीसी मोटर। त्यानंतर एसी मोटर आपण नंतर बघूया, आधी आपण बघूया डीसी जनरेटर आणि डीसी मोटर। तर डीसी जनरेटर पुन्हा दोन भागामध्ये विभागलेले आहे, एक आहे सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर आणि दुसरा आहे सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर। तर यामध्ये फरक काय आहे, तर सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर म्हणजे जेव्हा जनरेटरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो तर त्या केसमध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्डची गरज पडते। तर ही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी एक तर डीसी जनरेटर तो स्वतः ती मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो त्यालाच आपण काय म्हणतो सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर, किंवा ज्या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड ही डीसी जनरेटर जनरेट करत नाही त्याला ती एक्सटर्नली आपण देतो त्याला आपण काय म्हणतो सेपरेटली एक्साइटेड डीसी जनरेटर। हे अशा प्रकारे विभागले गेले आहे। दुसरा आहे डीसी मोटर। डीसी मोटरचे परत आपण तीन टाइप्स बघतो, एक आहे सिरीज मोटर, दुसरी आहे शंट मोटर आणि तिसरी आहे कंपाऊंड मोटर। तर यामध्ये फरक असा आहे की सिरीज मोटर जी आहे ती आपण हाय स्टार्टिंग टॉर्क किंवा हाय टॉर्कच्या केसमध्ये यूज करतो। शंट मोटर जी आहे, शंट मोटर ही बऱ्यापैकी मीडियम टॉर्क आणि कॉन्स्टंट स्पीड या पर्पजमध्ये आपण यूज करतो। आणि कंपाऊंड मोटर म्हणजे बऱ्यापैकी ह्याचा जो टॉर्क आहे तो इन बिटवीन शंट आणि सिरीज मोटरच्या यामध्ये असतो। तर आता आपण सिरीज मोटर कुठे यूज केली जाते, तर सिरीज मोटर जी आहे ती क्रेन्स किंवा रेल्वे व्हेइकल्स या केसमध्ये सिरीज मोटर जी आहे ती यूज केली जाते। त्यानंतर शंट मोटर जी आहे, तर शंट मोटर कुठे यूज केली जाते, तर फॅन्स आले, त्यानंतर सेंट्रिफ्युगल पंप्स आले, त्यानंतर लेथ मशीन या केसमध्ये शंट मोटर यूज करतो। आणि कंपाऊंड मोटर जी आहे ती इलेव्हेटर्समध्ये, त्यानंतर मिक्सर्समध्ये आणि कॉम्प्रेसरमध्ये कंपाऊंड मोटर यूज केली जाते। आता त्यानंतर आपण एसी मोटरचे टाइप्स बघूया। आता एसी मोटर ही पुन्हा तीन भागामध्ये विभागलेली आहे। तर एक आहे सिंक्रोनस मोटर, दुसरी आहे थ्री फेज इंडक्शन मोटर आणि तिसरी आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर। तर सिंक्रोनस मोटर म्हणजे काय, तर ज्या मोटरचा स्पीड हा कॉन्स्टंट राहतो त्याला आपण काय म्हणतो सिंक्रोनस मोटर। त्यानंतर दुसरा आहे थ्री फेज इंडक्शन मोटर आणि सिंगल फेज इंडक्शन मोटर, ह्यांचा स्पीड कॉन्स्टंट नसतो, पण ह्यामध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटर जे आहे ती परत चार भागामध्ये विभागलेली आहे। एक आहे त्याचे परत चार प्रकार पडतात, एक स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट मोटर इंडक्शन मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट अँड रन इंडक्शन मोटर आणि शेडेड पोल मोटर। तर स्प्लिट फेज मोटर जी आहे ती आपण कुठे यूज करतो, तर बऱ्यापैकी वॉशिंग मशीन, मिक्सर्स या केसमध्ये आपण स्प्लिट फेज मोटर यूज करतो। त्यानंतर कॅपॅसिटर स्टार्ट मोटर ही कुठे यूज करतो, तर जे आपले एअर कंडिशनिंग आहे, त्यानंतर पंप्स आहेत, कॉम्प्रेसर्स आहेत, त्या ठिकाणी आपण कॅपॅसिटर स्टार्ट मोटर यूज करतो। त्यानंतर कॅपॅसिटर स्टार्ट अँड कॅपॅसिटर रन मोटर जी आहे ती आपण रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग,
या केसमध्ये आपण कॅपॅसिटर स्टार्ट अँड रन मोटर यूज करतो. आणि एक आहे शेडेड पोल मोटर. शेडेड पोल मोटरचा जो टॉर्क आहे ना तो कमी असतो. तर शेडेड पोल मोटर ही स्मॉल टॉयजमध्ये किंवा स्मॉल फॅन्स जे आहेत तर त्या केसमध्ये आपण शेडेड पोल मोटर जी आहे ती यूज करतो. तर अशा प्रकारे आपण मशीनचे टाईप्स बघितले, ती कशा प्रकारे विभागली गेलेली आहे आणि त्याचे काय प्रकार आहेत आणि कोणती मशीन कुठे यूज करतो हे आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. थँक्यू.